सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये करोनाची दुसरी लाट आल्याकारणाने अनेक रुग्णसंख्या वाढत आहे आणि मित्रांनो, या परिस्थितीमध्ये राज्यातील शिक्षण प्राप्त असलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना काही कोर्टाच्या प्रलंबित प्रकरणामुळे स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये औषध वापरण्यास अडचण होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक विचार करणारा मुद्दा असा आहे की कोर्टामध्ये एखादं प्रकरण जाणीवपूर्वक जर प्रलंबित ठेवण्यासाठी याचिका दाखल असेल तर त्या संबंधित डॉक्टरांना न्याय कधी मिळणार आहे, याच संदर्भात आज आपण होमिओपॅथी डॉक्टरांच्या बाबतीत कोर्टातल्या प्रलंबित केसबद्दल सर्व सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विजय पवार, महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना खूप महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, राज्य सरकारने 2014 आणि 2016 या 2 वर्षामध्ये राज्यातील महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1965, बॉम्बे होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ॲक्ट 1960 यामध्ये यथायोग्य सुधारणा करून राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ॲलोपॅथी औषध वापरण्यासाठी फार्मॅकॉलॉजी कोर्स दिला. त्याचं नाव सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी CCMP. मित्रांनो, हा देत असताना होमिओपॅथिक ॲक्टमध्ये आपल्याला कायद्याने ओन्ली होमिओपॅथी हा शब्द टाकला गेलेला होता आणि तो अडसर ठरत होता. तो सुद्धा काढला गेलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आता होमिओपॅथी डॉक्टर 1 वर्षाचा CCMP कोर्स उत्तीर्ण करून आपण ॲलोपॅथीचे औषधं रुग्णसेवेसाठी योग्य त्या ठिकाणी वापरू शकणार आहोत. आणि यासाठीच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1965 म्हणजेच MBBS डॉक्टरांचा ॲक्ट सुद्धा बदलला गेलेला आहे. यामध्ये सुधारणा करून राज्यात जे होमिओपॅथी डॉक्टर CCMP कोर्स उत्तीर्ण होतील यांना शेड्यूल 28 अंतर्गत एक स्वतंत्र नोंदणी पुस्तिका ठेवून त्यांची नोंदणी MMCने म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने करणं अनिवार्य आहे. याच संदर्भामध्ये ज्यावेळेस 2014ला राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात हा निर्णय घेतला आणि राज्यातल्या रुग्णसेवेसाठी खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये IMAच्या डॉक्टरांचं अत्यल्प प्रमाण, कारण शहरी भागातच IMAचे डॉक्टर केंद्रित झालेल्या कारणाने ग्रामीण आरोग्य जनतेला फायदा व्हावा, आरोग्याचं हित लक्षात घेऊन हा ॲलोपॅथीचा कोर्स दिलेला आहे. या विरोधामध्ये केवळ काही संघटना कोर्टामध्ये गेल्या आणि विरोध करायला सुरुवात केली. यामध्ये अग्रेसर होते IMA पुणे ब्रँच. यांनी 2014ला 7847/2014 अशी केस कोर्टामध्ये टाकली आणि यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांच्या दिलेल्या निर्णयाला आव्हान दिले. मित्रांनो, या ठिकाणी आपणास सांगायला खूप आनंद होतो की कोर्टाने ते दिलेली याचिकेला स्पष्ट शब्दात सांगितलं की हा कोर्स बंद करता येणार नाही, तसेच राज्य सरकारने केलेल्या कायद्यामधील सुधारणा सुद्धा थांबवता येणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही. म्हणून पुन्हा एकदा केवळ हा कोर्स सुरू होऊ नये आणि हा कोर्स बंद पडावा यासाठी 33/2015ची याचिका पुन्हा कोर्टामध्ये दाखल करण्यात आली, जेणेकरून CCMP कोर्स सुरूच होऊ नये. कोर्टाने याची दखल घेऊन एक ऑर्डर पास केली. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की राज्यातील हा कोर्स सुरू होण्यासाठी 2016 पासून साधारण 1.5 वर्ष लागणार आहे आणि या दरम्यान कोणताही CCMP डॉक्टर उत्तीर्ण होण्याची पण शक्यता नाही, कारण कोर्स आणखी सुरू झालेला नाही. तसेच पुढील कालावधीमध्ये कोर्टाचा निर्णय 1.5 वर्षात लागल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांच्या CCMP कोर्स बद्दलचं आपल्याला स्टेटमेंट करता येईल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला निर्णय देता येईल. आणि या अनुषंगाने या याचिकेचा निकाल लागल्यानंतरच या कोर्स संदर्भातल्या डॉक्टरांना त्यांचे अधिकार वापरण्याच्या अधिकाराबद्दल निर्णयाच्या बांधील राहून काही सूचना करण्यात येणार आहेत. मित्रांनो, जर 2015ला ही ऑर्डर पास झालेली आहे, तेव्हापासून आज 2021 साल उजळलं आहे. या संदर्भात कोर्टामध्ये होमिओपॅथी डॉक्टरच्या बाजूने जे उभा आहे त्याच्यामध्ये एक आहे राज्य सरकार, दुसरे आहेत महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल, तिसरं आहेत महाराष्ट्रातली होमिओपॅथी डॉक्टरांची एक संघटना. या सर्वांनी केले काय, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर होमिओपॅथी डॉक्टरांच्या विरोधात IMAचे डॉक्टर एकवटत आहेत, कोर्टात केस प्रलंबित ठेवत आहेत आणि कदाचित असा संशय व्यक्त होत आहे की जाणीवपूर्वक याच्या हेअरिंग घेतल्या जात नाहीत किंवा घेण्यासाठी पुन्हा याचिका किंवा अर्ज दाखलच केला जात नाही
आणि प्रलंबित वर्षानुवर्ष जे प्रकरण आहे, कायद्याच्याच भाषेत सांगायचं तर एखादा न्याय जर प्रदीर्घ काळ विलंब लागला तर तो न्याय नाकारल्यासारखा, ते हक्क नाकारल्यासारखे होतात। आणि मित्रांनो, आज एक वेळ आलेली आहे, याचं कारण सांगतो। या गेल्या महिनाभरामध्ये महाराष्ट्र कृती समितीतर्फे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून या केसचा अभ्यास केला। या संदर्भात अभिमानाने सांगावं वाटतं, आपल्याला 2-3 डॉक्टरांची खूप प्रचंड मोठी मदत झाली। यामध्ये डॉक्टर गिरीश किनीकर, डॉक्टर प्रशांत शिंदे सर आणि मुंबईचे डॉक्टर जितेंद्र सर यांनी आपल्याला या केस संदर्भातले काही पेपर्स कोर्टातनं काढून घेतले। तसेच रिटायर्ड जज सरांकडे आपली अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला या केसच्या सखोल ज्या ऑर्डर झालेल्या आहेत, जे पेपर सबमिट आहे, त्याबद्दल सविस्तर विश्लेषण त्यांच्याकडनं अवगत करून घेतलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जज साहेबांनी सद्य परिस्थितीचा विचार करून तसेच या कोर्टामध्ये वारंवार प्रलंबित राहिलेल्या प्रकरणाबद्दल एक महत्त्वपूर्ण सूचना केलेली आहे, ती मी आज सर्वांसमोर सांगणार आहे। आणि प्रत्येक होमिओपॅथी डॉक्टरचं हे कर्तव्य राहणार आहे की या सूचनेनुसार राज्यामधील महाराष्ट्र सरकार असेल, महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल असेल, तिथे बसलेले प्रशासक असतील, यांच्याकडे आता तीव्र स्वरूपाची मागणी करण्याची वेळ आलेली आहे। याचं कारण असं आहे, सद्यस्थितीला राज्य आरोग्य व्यवस्थेमध्ये कोरोनासारख्या महागंभीर आजाराशी लढत आहे। डॉक्टरांची अनेक ठिकाणी कमतरता निर्माण होत आहे, रोज अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण प्राप्त असून केवळ न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे आपल्या अधिकारापासून होमिओपॅथी डॉक्टर वंचित आहेत। आणि म्हणूनच ज्या वेळेला कोर्टाचा निर्णय मनासारखा लागत नाही, म्हणून IMA 2015 साली 3368/2015 केस पुन्हा दाखल करू शकते, याचिका दाखल करू शकते। मग महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल गप्प का आहे? राज्य सरकार गप्प का आहे? जर होमिओपॅथी डॉक्टर CCMP डॉक्टरांचे अधिकार हनन होत आहे, त्यांना रजिस्ट्रेशन MMC तर्फे दिलं जात नाही, तर पुन्हा अशा स्वरूपाची एक पुरवणी याचिका दाखल का होत नाही? आणि ही करण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, यासाठी आपण महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेकडे किती निधी जमा झालेला आहे याबद्दल माहिती गेल्या वर्षीच घेतली होती। तर साधारण त्या काळात 25 कोटीपेक्षा जास्त रुपये महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये जमा आहेत। आता हे पैसे कोणाचे आहेत? तर हे पैसे राज्यातल्या सर्वसामान्य होमिओपॅथी डॉक्टरांचे रिन्युअल फी, CCMP प्रवेशासाठी आपण NOC फी भरतो, तसेच काही डॉक्टरांना आपल्याला रिन्युअल डिले झाल्या, उशीर झाल्यामुळे एक लेट फी जी इतर सर्व काउन्सिलपेक्षा काही प्रचंड पटीमध्ये जास्त आहे, याचा तो पैसा गोळा झालेला आहे। म्हणजे हा सर्वसामान्य होमिओपॅथी डॉक्टरांचा पैसा आहे आणि हा पैसा होमिओपॅथी डॉक्टरांच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी कोर्टात वापरण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलने, तिथे उपस्थित असलेल्या प्रशासकाने निर्णय घेण्याची वेळ आहे आणि तातडीने तो घ्यावा। राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या हिताच्या संरक्षणासाठी निष्णात वकिलांची फौज कोर्टामध्ये उभा करणं गरजेचं आहे। जज साहेबने सांगितल्याप्रमाणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता होमिओपॅथी डॉक्टरांनी स्वतःच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलने पुढे सरसावणं गरजेचं आहे। तसेच सोबत राज्य सरकारने सुद्धा ही जी केस प्रलंबित आहे, यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील आरोग्य व्यवस्थेमध्ये होमिओपॅथी डॉक्टर, CCMP कोर्स उत्तीर्ण डॉक्टर यांचे अधिकार बहाल करण्यासाठी डेली हेअरिंग बेसवर केस घेण्यात यावी, अशी कोर्टाला विनंती करणं गरजेचं आहे। आणि विहित कालावधीत 1-2 महिन्याच्या आतमध्येच ह्याचा तातडीने निर्णय लागावा, ही भूमिका घेणं गरजेचं आहे। यासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये 3 व्यक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत करू शकणार आहेत। तिन्ही होमिओपॅथी डॉक्टरमधले दिग्गज नेते आहेत। एक आहेत पुणे येथील रजनीताई इंदुलकर मॅडम, दुसरे आहेत बीड येथील अरुण भस्मे सर, तिसरे आहेत शोभाताई बच्चाव आणि दिनेश बच्चाव नाशिक येथील। मित्रांनो, हे तिघेही होमिओपॅथिक क्षेत्रात काउन्सिलमध्ये राहिलेले नेते आहेत। तसेच यांच्यावरती राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचा विश्वास आहे। हे सरकारमध्ये वजनदार नेते सुद्धा आहेत। तसेच यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची निश्चित वेळ आलेली आहे, कारण राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचे अधिकार त्यांना प्राप्त होत नाहीयेत। राज्य सरकारने निर्णय घेऊन सुद्धा या तिन्ही डॉक्टरांनी एकत्र येऊन आता राज्य सरकारकडे जाणं गरजेचं आहे। आपल्यातले हेवे दावे, आपल्यातले अडचणी, आपल्यातले मतभेद दूर करण्याची ही वेळ आहे। जर तुम्हाला राज्यातील 75,000 होमिओपॅथी डॉक्टरांना न्याय द्यायचा असेल तर एकत्र येऊन या केस संदर्भात तातडीने राज्य सरकारला कोर्टामध्ये अपिअर होण्यासाठी विनंती करणं गरजेचं आहे। राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत
22 वर्ष डेप्युटी डायरेक्टर ऑफ होमिओपॅथी म्हणून ज्यांनी काम केलं ते आणि प्रत्येक गोष्टीत ज्यांचा बारकाईने अभ्यास आहे असे डॉक्टर गोविंद तितर सरांचा सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोलाचं मार्गदर्शन मिळू शकणार आहे. आपण सर्वांनी विनंती करून त्यांना सुद्धा या प्रक्रियेमध्ये सामील करण्यासाठी गरज निर्माण झालेली आहे. तसेच राज्यामध्ये होमिओपॅथिक काउन्सिलचे सदस्य राहिलेले आणि प्रशासक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळलेले डॉक्टर बाहुबली शहा यांना सुद्धा आपण विनंती करणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न हे 75,000 होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न आहेत. म्हणून ज्या ज्या व्यक्तींचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये बारकाईने अभ्यास आहे, ज्यांनी आपलं योगदान सिद्ध केलेलं आहे, तसेच ज्या डॉक्टरांची तळमळ, जे नेते या सगळ्या प्रक्रियेमध्ये तळमळीने काम करत आहेत, या सगळ्यांची एक सल्लागार समिती होणं ही आवश्यक आहे, जेणेकरून राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांच्या प्रलंबित प्रश्नांबद्दल योग्य कालावधीत तातडीने न्याय मिळण्यासाठी प्रयत्न होतील आणि त्याच्यात यश सुद्धा येईल. यासाठी मी महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर कृती समितीच्या वतीने एक ठाम ग्वाही देतो. आमचे सर्व सदस्य, वेगवेगळे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि सर्व कृती समितीचे सदस्य ठामपणे जे राज्यात होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य कार्य असेल त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद देऊ, प्रचंड मोठं कार्य त्याच्यासाठी आम्ही करू. आम्ही सर्वजण ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहू. परंतु एक ग्वाही सोबतही देतो, जे पदावर असून राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या कार्यासाठी काम, प्रलंबित मागण्यांसाठी प्रयत्न करणार नाहीत, त्यांना प्रखर विरोधक सुद्धा आम्ही कृती समितीच असू, हे ध्यानी घ्या. कारण कृती समितीचं ध्येय एकच आहे, राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटले पाहिजेत. आम्हाला कोणतंही श्रेय नको, आम्हाला कुठे आमचं नाव नको, परंतु राज्याच्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी गेल्या 40 वर्षापासून प्रतीक्षा केलेली आहे. 5 वर्ष झाले CCMP कोर्स उत्तीर्ण झालेल्या लोकांना रजिस्ट्रेशन मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. राज्य सरकारने एकही स्थायी स्वरूपाची गव्हर्नमेंट सर्व्हिस होमिओपॅथी डॉक्टरांना दिलेली नाही. यासाठी आपल्या पदावर असलेल्या नेत्यांनी, मागे सदस्य राहिलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. संधी वाया जाता कामा नये, यासाठी आम्ही निश्चित सर्वांना सहकार्य करू. सोबतच महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये जे प्रशासक बसलेले आहेत, होमिओपॅथिक काउन्सिलमधला काही ठराविक निधी निष्णात वकिलांकडे जमा करून तातडीने पुनर्विचार याचिका दाखल होणं गरजेचं आहे. यासाठी प्रशासकांना आता कोणाच्याही परवानगीची गरज नाही, कारण होल अँड सोल प्रॉपर्टी ते तिथे एकटेच आहेत. मित्रांनो, दुर्दैव याचं आहे, कृती समितीने इलेक्शन नको ही भूमिका घेतली, सोबत प्रशासक असावत ही भूमिका घेतली, सोबतच प्रशासक मनमानी पद्धतीने किंवा हेकेखोरपणे पद्धतीने काम करू शकतात ही भीती व्यक्त करून आपण एक भूमिका मांडली होती की प्रशासकांच्या सोबत तिथे एक सल्लागार समिती असावी. आता योगायोगाने सल्लागार समितीची सूचना कृती समितीची कुठेतरी मान्य होताना दिसत आहे. फक्त ह्याच्यात अडचण अशी आहे, प्रशासकपदी बसलेल्या एका ज्येष्ठ संघटनेच्या अध्यक्षांची अशी इच्छा आहे की त्यांच्याच संघटनेच्या काही सदस्यांना मुंबई परिसरातील ते तिथे सदस्य करू इच्छित आहेत. मित्रांनो, हा स्वार्थीपणा कुठेतरी सोडणं गरजेचं आहे. राज्यामध्ये 75,000 होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत, त्यांच्या हितासाठी कृती समिती गेल्या 15 वर्षापासून प्रयत्न करत आहे. मग राज्यामध्ये इतर ज्या होमिओपॅथी संघटना कार्य करतात त्यांच्या अभ्यासू नेत्यांना या सल्लागार समितीमध्ये स्थान का देण्यात येऊ नये? जर तुम्ही तुमच्या संघटनेचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करून घेणार असाल, त्यांना पद देणार असाल, तर तुमच्यामध्ये आणि स्वार्थी लोकांमध्ये फरक काय उरला? आणि ह्याच्यातनं निश्चित राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचं काहीही हित साधलं जाणार नाही. म्हणून ही सल्लागार समिती कमीत कमी 15 सदस्यांची असावी. यामध्ये रजनीताई इंदुलकर मॅडम, अरुण बसने, दिनेश बच्छाव, तसेच राज्यातील कृती समितीचे किमान 3 सदस्य, तुमच्या मुंबई येथील संघटनेचे तुम्ही सदस्य ठरवा, पण 3 पेक्षा जास्त नसावे. तसंच राज्यातील जे लोक अभ्यासू आहेत या लोकांना सुद्धा ह्या सदस्य समितीमध्ये, सल्लागार समितीमध्ये घेणं गरजेचं आहे, जेणेकरून राज्यातील होमिओपॅथी प्रश्नासंदर्भात निश्चित वारंवार बैठका होऊन एक विस्तृत मार्ग तयार होणार आहे. मी राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना ग्वाही देतो, जर प्रशासकपदी बसलेल्या व्यक्तीने येत्या 1 किंवा 2 महिन्यामध्ये जर आपल्या राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या हिताच्या संरक्षणार्थ काम केले नाही,
तर निश्चित आपण राज्य सरकारकडे सर्वसामान्य होमिओपॅथी डॉक्टर हजारोच्या संख्येने जाणार आहोत आणि प्रशासकपदी बसवलेली व्यक्ती त्यांच्या निष्ठेला, राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या हिताला योग्य असं काम करत नाहीत, म्हणून यांची तिथून हकालपट्टी व्हावी आणि निश्चित तिथे तोलामोलाचा आणि प्रामाणिकपणे काम करणारा प्रशासकपदी आपल्या सर्व मनोमते ज्यांना मान्यता आहे असे तिथं बसणं गरजेचे आहेत व्यक्ती, यासाठी प्रयत्न करणार आहोत. ही वेळ कृपया करून आमच्यावर येऊ देऊ नका, म्हणून प्रशासकांनी तिथे राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांचं संरक्षण करण्यासाठी कार्य करावं. मित्रांनो, कोर्टाच्या दिरंगाईचं उदाहरण एलसीएचच्या केसमधनं आपण पाहिलेलं आहे. एलसीएचची केस प्रदीर्घ कोर्टामध्ये राहिली, एलसीएच डॉक्टरांच्या बाजूने निर्णय लागला तरी सुद्धा एमएमसीने आजपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन दिलेलं नाही. हीच प्रक्रिया आपल्या बाबतीत झालेली आहे. गेल्या 7 वर्षापासून कोर्टात केस प्रलंबित आहे. ज्यांनी याचिका दाखल केली ते कोर्टामध्ये पुन्हा जात नाहीयेत. कोर्टात केस प्रलंबित ठेवण्याचा मानस आहे अशी शक्यता कुठेतरी व्यक्त होत आहे. या संदर्भामध्ये मी कळकळीने विनंती करतो, एमसीएचने तातडीने कोरोनाची पार्श्वभूमी 7 वर्ष झाले केस प्रलंबित आहे, याचे प्रायोरिटीने विचार करून तातडीने कोर्टात अपीयर होणं गरजेचं आहे. सोबतच महाराष्ट्र सरकारकडे अगोदर उल्लेखित केलेल्या नेत्यांनी जाणं गरजेचं आहे. तसेच आपल्या सर्वांच्या एकत्रपणे प्रयत्न करून राज्य सरकारला सुद्धा या कोर्टात तातडीने डेली हेअरिंग बेस, रोज दैनंदिन डेली त्याचं शेड्यूल व्हावं, केसची हेअरिंग व्हावी, तातडीने त्याच्यावरची निर्णय प्रक्रिया अंमलबजावणी व्हावी. आणि एक ग्वाही आपणास देतो, राज्य सरकारने 2014 आणि 2016ला सुधारणा केलेल्या कायद्यामध्ये राज्य सरकारने घेतलेली भूमिका कोर्टामध्ये मान्यच होणार आहे. कारण जर राज्य सरकारने सुधारणा केलेल्या कायद्याला राज्यपालांची अधिस्वाक्षरी झालेली आहे, विधिमंडळात ते कायदे बनलेले आहेत आणि जर कोर्टाने ते फेटाळले गेले तर एक प्रकारे हा विधिमंडळाचा पराभव असणार आहे आणि राज्य सरकार अशी स्वतःवर नामुष्की ओढून घेण्याची वेळ येऊ देत नाही. परंतु वेळ याची आपल्यावरती आलेली आहे की आपण कोर्टामध्ये सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या हिताच्या संरक्षणार्थ आपण आता तिथे जाणं गरजेचं आहे. यासाठी एक विस्तृत मार्ग तयार होणार आहे कोर्ट केसमध्ये अपीयर होण्यासाठी. निधीची कमतरता नाही, केवळ कमतरता आहे तर तुमच्या प्रामाणिकपणाची, तुम्ही एकत्र येण्याची आणि सर्वात महत्त्वाचं तुमचे हेवे दावे बाजूला ठेवण्यासाठी. जर राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना गव्हर्नमेंट सर्व्हिस हवे असतील, राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना त्यांचे न्याय हक्क हवे असतील तर कोर्टातला निर्णय तोही तातडीने डेली हिअरिंग बेसवर जर घेण्यात आला आणि लवकर लागला तर निश्चित आपल्यावरती पुढे येणाऱ्या काळात खूप चांगली संधी प्राप्त होणार आहे. यासाठी तातडीने ह्याचा विचार करावा आणि केसमध्ये एमसीएचने पुढाकार घेऊन महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिलच्या प्रशासकांनी तातडीने याचिका सादर करावी आणि सीसीएमपी डॉक्टरांच्या रजिस्ट्रेशनचा मुद्दा कोर्टामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तातडीने म्हणणं मांडून कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने करण्यासाठीचे पाठपुराव्यासाठीचे पेपर सबमिट करून तो लवकरात लवकर लावण्यासाठीचे प्रयत्न करावेत. आज आपण या परिस्थितीसाठी कोरोनाच्या गंभीर काळामध्ये राज्य सरकारला होमिओपॅथी डॉक्टर, सीसीएमपी डॉक्टर खूप मोलाची मदत करू शकणार आहेत. ते त्यांच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. कोर्ट सुद्धा सद्य परिस्थितीमध्ये तातडीने ही याचिका निर्णयाप्रत जाऊ शकणार आहे. अशी ही महामारीची बिमारी जी चालू आहे याच्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांचं महत्त्व दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. यासाठी निश्चित महाराष्ट्र होमिओपॅथिक काउन्सिल सदर नेते प्रयत्न करतील ही अपेक्षा व्यक्त करतो. तसेच कृती समितीतर्फे आपण आजपासूनच सर्व ठिकाणी या संबंधितांना पत्रव्यवहारही करणार आहोत. त्यामुळे राज्यातील सर्व होमिओपॅथी डॉक्टरांचं सुद्धा आता कर्तव्य आहे की या संबंधित नेत्यांना, होमिओपॅथीच्या प्रशासकांना आपण सुद्धा फोन करून ज्या पद्धतीने 3368/2015च्या केसला IMA पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करू शकतात, तसं होमिओपॅथी डॉक्टरांच्या हिताच्या संरक्षणार्थ MCH का दाखल करू शकत नाही आणि ती सुद्धा आपण तातडीने दाखल करावी ही विनंती करायची आहे. त्यांना त्याच्यासाठी आपण बाध्य करायचं आहे. आपण प्रत्येकाने आपल्याला काही काळातच या सर्वांचे नंबर प्रोव्हाइड केले जाणार आहेत. तुम्ही स्वतः फोन करून तुमच्या हितासाठी यांना या केसमध्ये पुनर्विचार या याचिकेसाठी तयार करावे ही आपणांचं सुद्धा सर्वांचं कर्तव्य आहे. आपण सुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार याबद्दल निश्चित ग्वाही आहे आणि येत्या काळामध्ये ज्या घडामोडी होतील ह्या सर्व आपणासमोर आम्ही सादर करू, सांगू. कारण प्रत्येक अपडेट जर राज्यातील सर्वसामान्य होमिओपॅथी डॉक्टरांपर्यंत पोहोचली तरच आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यांचं अवेअरनेस होणं गरजेचं आहे. यासाठी आपण
तातडीने प्रशासकांशी संपर्क करा, नेत्यांना संपर्क करा ही पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.